नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कर्नाटक राज्यातील MBBS ॲडमिशन बद्दल। त्या ठिकाणी किती कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये MBBS करायचं असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो, त्याचबरोबर मागच्या वर्षीचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी जर महाराष्ट्रामध्ये MBBS नाही झालं तर प्लॅन B म्हणून जो पहिला स्टेट विद्यार्थी ठेवत असतो त्याच्यामध्ये कर्नाटकाचा समावेश आहे। कारण कर्नाटक हे महाराष्ट्राच्या अगदी जवळ असणारं राज्य आहे। विशेषतः मुली ज्या आहेत त्या नॉर्थला प्रेफर न करता साऊथचे जे स्टेट आहेत त्या ठिकाणी MBBS करण्याला प्रेफरन्स देत असतात। त्यापैकी एक महत्त्वाचं स्टेट कर्नाटक आहे आणि महाराष्ट्राचं जर मेरिट जर जास्त जात असेल तर महाराष्ट्रापेक्षा 20-30 मार्कांनी डाऊनला मेरिट असतं ते स्टेट आहे कर्नाटक स्टेट। याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑल अबाउट कर्नाटक MBBS कर्नाटक राज्यातील MBBS ॲडमिशन विषयी डिस्कस करणार आहोत। कर्नाटक स्टेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 3 प्रकारचे कॉलेज त्या ठिकाणी असतात। पहिले आहेत कर्नाटकाचे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटी आहेत कर्नाटकामध्ये काही, आणि त्याच्यानंतर आहेत पुढचे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज। असे 3 प्रकारचे कॉलेज प्रत्येक स्टेटमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। गव्हर्नमेंट 15% सीट आपल्याला महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना मिळतात। हे ऑल इंडिया कोट्यातून याची काउन्सिलिंग प्रक्रिया MCCच्या वेबसाईटवरून होत असते। डीम युनिव्हर्सिटीची सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया MCCच्या वेबसाईटवरून होत असते। जर एखाद्या विद्यार्थ्याला कर्नाटक स्टेटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं। त्यामुळे कर्नाटकामध्ये गव्हर्नमेंट MBBSला जाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नसते। विद्यार्थी 2 पर्याय त्या ठिकाणी शोधत असतात। एक आहे डीमचा म्हणजे कर्नाटकामधल्या डीम युनिव्हर्सिटी आणि दुसरा आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट। आणि डीमची जी फीस आहे ती सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या तुलनेने हाय असते, त्याच्यामुळे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा। तर हे संपूर्ण डिटेल आता आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे, कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल आन्सर की आलेली आहे, त्यावरून विद्यार्थ्यांनी आपला संभाव्य स्कोर कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोरला महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्याला कुठल्या कोर्सला ॲडमिशन मिळू शकतं याचं एक प्रेडिक्शन लिस्ट देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत। प्लॅटफॉर्म फीस भरून विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात। जरी तुम्ही फीस नाही भरली तर वेगवेगळ्या प्रकारचे अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला न्यूज अँड अलर्ट सेक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्या ठिकाणी उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र त्याचबरोबर अन्य काही ओपन स्टेट कोटा राज्य आहेत त्यांच्या कट ऑफचे PDF आणि कॉलेजचे डिटेल फी स्ट्रक्चर हे तुम्हाला अगदी फ्री त्या ठिकाणी मिळणार आहे। कर्नाटकाची PDF सुद्धा आपण आज संध्याकाळी त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत। त्यामुळे ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। अँड्रॉइडची सुद्धा लिंक दिलेली आहे। तुमच्याकडे iPhone असेल तर iOS लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कर्नाटकामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पात्रता कशा प्रकारे आहे म्हणजे इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया कशा प्रकारे आहे ते आपण पाहूयात। पहिलं तर आहे विद्यार्थी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे। नुसतं क्वालिफाय असून चालत नाही, तर ओपन कॅटेगरीचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया येईल नीटचा या वर्षीचा त्या क्रायटेरियाच्या वर विद्यार्थ्याला मार्क्स असणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर 12वी बोर्डात PCBची जी काही टोटल आहे ते 150च्या पुढे असणं गरजेचं आहे। म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी बोर्ड जो आहे तुमचा CBSE बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयाची जी काही टोटल आहे ती 150च्या पुढे असणं गरजेचं आहे। असाच विद्यार्थी कर्नाटकामध्ये एलिजिबल त्या ठिकाणी होत असतो। या ठिकाणी कर्नाटकामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही। महाराष्ट्र राज्यातील एखाद्या कॅटेगरीचा जरी विद्यार्थी असेल तर कर्नाटकामध्ये जर तो प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा फॉर्म भरत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला पूर्ण ओपन कॅटेगरीचे क्रायटेरिया लागू होतात आणि ओपनचाच विद्यार्थी त्याला समजला जातो। त्यामुळे नो स्कॉलरशिप बेनिफिट, ना सीटसाठी कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं ना फीससाठी कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं। सगळ्या विद्यार्थ्यांना सारखी फीस त्या ठिकाणी भरावं लागतं। कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही महत्त्वाचे की फीचर्स काय आहेत ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्यासारखे आहेत। पहिला आहे या ठिकाणी 30+ कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी कर्नाटकाचा फॉर्म भरल्यानंतर चॉईस फिलिंगसाठी अवेलेबल होतात।
त्याचबरोबर नियरेस्ट स्टेट आहे, महाराष्ट्राच्या जवळ असणारं स्टेट आहे. महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे जे आहेत ते कर्नाटकाच्या अगदी जवळ आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डर्स कर्नाटकाला त्या ठिकाणी लागतात. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागातले विद्यार्थी कर्नाटका स्टेट हे जास्त प्रमाणात प्रेफर करतात. MBBS असेल किंवा BAMS ला जायचं असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी कर्नाटकाचा फॉर्म भरून ठेवतात. त्याचबरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं राज्य आहे, हाय पॉप्युलेशन सुद्धा आहे. जिथे पॉप्युलेशन हाय आहे त्या ठिकाणी पेशंट फ्लो पण हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि कट ऑफच्या बाबतीत इतर राज्याच्या तुलनेमध्ये म्हणजे नॉर्थचे जर आपण स्टेट साऊथ सोबत कम्पेअर केले, नॉर्थमध्ये उत्तर प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, बिहार आहे, झारखंड आहे. नॉर्थच्या स्टेटचे जे काही कट ऑफ आहेत ते कमी असतात, परंतु साऊथ स्टेटचे जे काही कट ऑफ आहेत ते थोडेसे हायर साईडला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रॉब्लेम काय असू शकतो या ठिकाणी तो सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. एक लँग्वेज प्रॉब्लेम. आपण एकदम डीप कर्नाटकामध्ये गेलो, महाराष्ट्र बॉर्डरच्या दूर जसं जसं जाऊ तसं तसं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लँग्वेज प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. त्यांची भाषा वेगळी आहे, त्या ठिकाणी पेशंटची डील करत असताना लँग्वेज बॅरियर त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. त्याचबरोबर फूड, साऊथ इंडियन फूड रेग्युलरली विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं, त्यामुळे मेसचा एक इश्यू त्या ठिकाणी असू शकतो. हे संपूर्ण की फीचर्स लक्षात घेऊन विद्यार्थी कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा प्रकारे आहे ते आपण पाहूयात. सर्वात आधी कर्नाटकाच्या वेबसाईट आहे KEA.KAR, याच्यावर नीट UG 2025 असा टॅब ऍक्टिव्ह होईल रिझल्ट लागल्यानंतर. त्या ठिकाणी विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. आणि कर्नाटकाने यावर्षीचे सुद्धा रजिस्ट्रेशन अगोदरच करून घेतलेले होते, म्हणजेच नीट परीक्षेच्या अगोदरच यांनी रजिस्ट्रेशन यावर्षीचे ओपन केलेले होते. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तेव्हा फॉर्म भरलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही, कारण कर्नाटका स्टेट नीट रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा एकदा आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ओपन करत असतं. विद्यार्थी पुन्हा एकदा त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी फक्त नीट मार्क्स जे आहेत लॉग इन करून ते भरावे लागतात. परंतु ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टॅब पुन्हा एकदा ओपन होत असतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे जे काही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन व्हेरीफाय त्या ठिकाणी होत असतात आणि विद्यार्थ्यांना एक व्हेरिफिकेशन स्लिप देतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करून घ्यावे लागते. PDF स्वरूपात ही ऑनलाईन पद्धतीने येते आणि या व्हेरिफिकेशन स्लिप शिवाय विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येणार नाही. व्हेरिफिकेशन स्लिप नेमकी कशा प्रकारे आहे जेव्हा आपण प्रोसेस चालू होईल त्या YouTube चॅनलवरून आपल्या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर MBBS साठी सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा भरावं लागतं. सिक्युरिटी डिपॉझिट कशा प्रकारे आहे ते सुद्धा आपण पुढच्या माहितीमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग. सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्सेस त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर रिझल्ट आणि रिपोर्टिंग ही सुद्धा प्रोसेस थोडीशी वेगळी आहे कर्नाटकाची, ती सुद्धा समजून घेऊयात. सर्वात आधी समजून घेऊ सिक्युरिटी डिपॉझिट किती भरावं लागतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कर्नाटका स्टेटमध्ये MBBS चे कॉलेज चॉईस फिलिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्याला सिक्युरिटी डिपॉझिट किती भरावं लागतं. पहिल्या राऊंडला मागच्या वर्षी 1 लाख एवढं सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये भरावं लागत होतं. हे 2 कंडिशनमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्याचं रिफंड होतं. विद्यार्थ्यांनी काही कॉलेजेस भरले, मग तुम्ही 1 भरा किंवा 10 कॉलेज भरा किंवा 30-32 जरी ऑप्शन दिले, यापैकी एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं आणि तुम्ही ऍडमिशन त्या ठिकाणी घेतलं, फायनल ऍडमिशन घेतलं, तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही ज्या अकाउंटहून पेमेंट कराल त्या ठिकाणी रिफंड केल्या जातात. दुसरा ऑप्शन आहे की जर तुम्हाला कॉलेज मिळालंच नाही, तुम्ही कॉलेज भरले आणि तुम्हाला कॉलेज मिळालंच नाही, त्याही कंडिशनमध्ये तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट रिफंड केलं जातं. एका कंडिशनमध्ये मात्र तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट शासन जप्त करतं. ती कंडिशन आहे जर तुम्ही कॉलेजचे चॉईस फिलिंग केलं आणि तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही ऍडमिशन घ्यायला तिथे प्रोसेस केली नाही तर त्या कंडिशनमध्ये तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट शासन जमा करून घेऊ शकतं. तर पहिल्या राऊंडला 1 लाख रुपये एवढं डिपॉझिट होतं. सेकंड राऊंड पासून सिक्युरिटी डिपॉझिट कर्नाटकाचे हाय होत जातात. मागच्या वर्षी अगदी कॉलेजची जेवढी फीस आहे फर्स्ट इयरची तेवढं सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांना भरावं लागलं होतं. जवळपास 12,867 एवढं सुद्धा सिक्युरिटी डिपॉझिट कर्नाटकाने घेतलं होतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म ऍडमिशन घ्यायचं आहे
अशाच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं असा कर्नाटक सरकारचा हेतू होता। पहिल्या राऊंडला सिक्युरिटी डिपॉझिट कमी असतं, सेकंड राऊंड पासून कर्नाटकाचा सिक्युरिटी डिपॉझिट वाढतं, अगदी 12 लाखापर्यंत सुद्धा मागच्या वर्षी सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांनी भरलेले होते। आणि कॉलेजचे जे काही चॉईस फिलिंग आहे विद्यार्थ्यांना ती 3 प्रकारे एक कॉलेज टाकता येतं, म्हणजेच एका कॉलेजचे ऑप्शन 3 प्रकारे भरता येतं। जर मार्क्स चांगले असतील तर विद्यार्थी प्रायव्हेट कोट्यातून तो कॉलेज टाकू शकतो। त्याची फीस आहे 12,867 पर इयर, म्हणजे 2024चं फी स्ट्रक्चर आपण डिस्कस करतोय। या वर्षीचे फी स्ट्रक्चर याच्यापेक्षा वेगळे असू शकतात। त्याच्यानंतर तेच कॉलेज कमी मार्क्स असतील तर अदर मधून सुद्धा विद्यार्थी ते कॉलेज टाकू शकतो। अदरची जी फीस आहे पर इयर 26 लाख ते 42 लाख पर्यंत सुद्धा जाते आणि खूपच कमी मार्क्स आहेत आणि ऍडमिशन घ्यायचंच आहे। विद्यार्थी ओपन कॅटेगरीच्या क्रायटेरियाच्या जस्ट इलिजिबल मार्क्सला आहे, कर्नाटकामध्ये ऍडमिशन घ्यायचंच आहे तर तो विद्यार्थी NRI कोटामधून सुद्धा भरू शकतो। NRI ची फी सुद्धा 26 लाख पर इयर ते 45 लाख पर इयर पर्यंत कर्नाटकाची त्या ठिकाणी जात असते। पुढच्या PDF मध्ये आपण कट ऑफ आणि फीस कॉलेज वाईज ते सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत। त्याच्यानंतर चॉईस फिलिंग झाल्यानंतर रिझल्ट अँड रिपोर्टिंग, म्हणजेच रिझल्ट अँड रिपोर्टिंग। जेव्हा कर्नाटकाची अलॉटमेंट लिस्ट येते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला ऑल इंडिया रँक सर्च करायचा आहे। त्याच्यासमोर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुमच्या ऑल इंडिया रँक समोर कॉलेजचं नाव त्या ठिकाणी प्रिंट करून येत असतं आणि डायरेक्ट कॉलेजला जाण्याची आवश्यकता नसते। अगोदर तुम्हाला ते कॉलेज अलॉट झाल्याबरोबर फीजचं जे काही चलन आहे, प्रिंट स्वरूपात चलन असतं, ते चलन डाउनलोड करून बँकेत जाऊन ते चलन भरावं लागतं आणि ते चलन भरल्यानंतर मग तुमचं अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी येत असतं। ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे कर्नाटकाची। जेव्हा प्रोसेस चालू होईल तेव्हा आपण सेपरेट याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत आणि चलन भरल्यानंतर मग अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून मग कॉलेजला तुम्हाला जॉईनिंगला त्या ठिकाणी जावं लागतं। आता कर्नाटकाचं आपण बघूयात की मागच्या वर्षीचे कट ऑफची रेंज काय होती आणि फीसची रेंज कशा प्रकारे आहे। ही जी काही PDF मी तुम्हाला दाखवतो आहे हे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, त्याचबरोबर आपल्या ऍप्लिकेशनमध्ये जे ऑनलाईन ॲप आहे त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना देणार आहे। त्या ठिकाणी पाहू शकता कॉलेजचं मागच्या वर्षीचं कट ऑफची PDF आपण दिलेली आहे, त्याचबरोबर फीची रेंज सुद्धा दिलेली आहे। तिन्ही कोट्यामध्ये कशा प्रकारे फीस लागतात याची सुद्धा माहिती दिलेली आहे। अगदी आपण या ठिकाणी बघू शकतो मिनिमम कट ऑफ जो आपल्याला या ठिकाणी या PDF मध्ये दिसतोय तो आहे खाली इकडे 355 मार्क्सला सुद्धा मागच्या वर्षी कर्नाटकामध्ये कॉलेज मिळालेलं आहे। आता हे 355 मार्क्सला जे कॉलेज मिळालेलं आहे निश्चित याची फीस जराशी हायर साईडला असू शकते। PDF डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की किती फीस त्या ठिकाणी भरावी लागेल। हायेस्ट कट ऑफ जर आपण या ठिकाणी बघितला कर्नाटकामध्ये तो महाराष्ट्रापेक्षाही हायेस्ट या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजला 671 गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। सेंट जॉन मेडिकल कॉलेज हे टॉपचं मेडिकल कॉलेज आहे, याची फीस कमी असल्यामुळे जवळपास 8 लाख पर इयर एवढी फीस असल्यामुळं आणि कॉलेजचं रेप्युटेशन चांगलं असल्यामुळे याचं मेरिट या ठिकाणी 671 पर्यंत गेलेलं आहे। एक कॉलेज या ठिकाणी आहे मधुसूदन साई, अगदी फ्री एज्युकेशन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं। हॉस्टेल मेस ट्युशन फीस 705 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी फीस आकारली जाते। त्याच्या टर्म्स अँड कंडिशन वेगळ्या आहेत। त्या कॉलेजविषयी सेपरेट व्हिडिओ आपण याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला होता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे। तुम्ही या कॉलेजविषयी माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता आणि ही जी काही PDF आहे ही आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण टाकणार आहोत। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून जॉईन करू शकता किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड येणारे अदर स्टेटचे PDF त्याचबरोबर महाराष्ट्राच्या PDF सुद्धा मिळणार आहेत। तर ही होती कर्नाटकाविषयीची ऍडमिशन प्रोसेस विषयीची एक थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये। येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसं जसं कर्नाटकाचे डिटेल ऍडमिशन प्रोसेस चालू होतील, नवीन कॉलेज या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पेड काउन्सिलिंगसाठी ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।